त्या शंकराची सेवा करते दादा. आता करते सूर्यनारायणाची सेवा करते त्या सूर्यनारायणाची. नारदाची स्वारी गेली आणि त्या बानूबाईला काय म्हणते नारायण. हो नमस्कार म्हणलं देवा. बानूबाई ही सेवा कशीची काय सांगू की देवा तुम्हाला एवढी सेवा चालवली देवा. कशा झाली अहो पिवळा भातात मिळाले म्हणणार देवाना. म्हणजे अशी सेवा मानली का नित्य डोळा भरताच मिळावा. आम्ही कदापि लग्न करणार देवा. नित्य डोळा म्हणजे नित्य डोळा सोन्यामध्ये चमकला असा दिसतं की कोणी पिवळं अजिबात नाही ते नाही. अहो तो जेजुरीचा खंडेराया म्हणजे बघा नारदाने विचारलं दिसतंय का कोणी पृथ्वीवरती पिवळं. नाही. मग नारदाने एकच सांगितलं का नारदालाच माहित होतं पिवळा देव कोणता. पिवळा देव कोणता. कारण पिवळा देव असलाय का खडखड खंडेराव घडत फोडून घेतो राहून नावेचा खंडेराव वैरेला पाहून घालतो मिशावरती दावं. वायकाला पाहून घालतो विषयावरती नावं. एखाद्याला द्यायचं तर भरपूर देईल आणि एखाद्याचं द्यायचं असलं तर ताटून पुसून घेऊन जाईल. आणि एखाद्याच्या घराला जर पडा लावली ना संपत नाही. त्या घराला आयुष्यात कोणी सुख लागत नाही. म्हणून त्या नारायण स्वामी काय म्हणते बाजूला. बानूबाई तुला एक पोर सांगते त्या गावाचं नाव सांगतो. सांगा देवा. साडेतीन घराची वस्ती त्याला म्हणावे जय जय कर जेजुरी. त्याला म्हणा वेगळं जेजू जेजुरी नारी. होती त्या नागाचा देवा मंदारी देव भक्ताचा कैवारी. आणि धरणीवार दिवाळी. नारद आणि मारून बोलू लागले. बानूबाई हो देवा. निस्तिगरची गुरी नाही. तू राहते खानदेशात बरं. तो राहतो दक्षिणात. हो देवा. 300 350 कोसाचं अंतर आहे. अहो मी आई बापाची सासूरवाशीन देवा. एवढं लांब लांब कशी